नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा काल 19 जानेवारी 2026ला DMERच्या 7 पदांच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट रिलीज करण्यात आलेले आहे आणि आणखीन उर्वरित 7 पदांच्या प्रोविजनल मेरिट लिस्ट रिलीज व्हायच्या बाकी आहे। तर काल ज्या 7 मेरिट लिस्ट रिलीज झाल्या त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे पद होतं, सर्वात मोठं जे पद होतं ते होतं औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसिस्ट। तर त्या फार्मसिस्ट पदामध्ये आता आपण बघूया की कोणाचं सिलेक्शन होणार आहे, कोणाचं सिलेक्शन नाही होणार आहे। स्पेशली आपण बघूया की OBC कॅटेगरीमध्ये कोणत्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे, कोणत्या मुलींचं सिलेक्शन होणार आहे। तर OBCमध्ये बघा सामान्यमध्ये कोणाचे सिलेक्शन होणार आहे आणि सामान्यानंतर जे वुमन्ससाठी रिझर्वेशन असतं त्यामध्ये किती मुलींचं सिलेक्शन होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबत SC ST ओपन यांच्याबद्दल देखील आपण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या एका सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहतं। तर फार्मसिस्टची मेरिट लिस्ट रिलीज झाली आहे आणि यानंतर जे मोठी पदे आहेत ते आहे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजे समाजसेवा अधीक्षक, त्यानंतर लॅब टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक। तर या पदांच्या मेरिट लिस्ट रिलीज व्हायच्या बाकी आहे। तर या मेरिट लिस्ट कधी येऊ शकतात, आज येऊ शकतात का? बघा याआधी देखील असेच झाले होते। सुरुवातीला काही पदांच्या मेरिट लिस्ट याची रिलीज करण्यात आल्या होत्या आणि उर्वरित ज्या पदाच्या मेरिट लिस्ट होत्या त्या 7-8 दिवसाच्या फरकाने रिलीज झाल्या होत्या। तर आज याच्या मेरिट लिस्ट येऊ शकतात का, याचे काय चान्सेस आहे? तर बघा, जर इतक्या कमी वेळामध्ये जर यांना मेरिट लिस्ट रिलीज करायचे असते तर यांनी सोबत कालच सर्व मेरिट लिस्ट रिलीज केल्या असत्या। त्यामुळे आज समाजसेवा अधीक्षक, लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन यांच्या मेरिट लिस्ट येण्याचे चान्सेस फारच कमी तुम्हाला बघायला मिळतील। जवळजवळ आज नाच्या बरोबरात हे जे आहे मेरिट लिस्ट रिलीज होणार आहे। जवळपास 6 ते 7 दिवस यांनी घेतील आणि त्यानंतरच बाकीच्या ज्या मेरिट लिस्ट आहे त्या रिलीज करतील असे मागील अनुभवावरून तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यामुळे 5 ते 6 दिवस तुम्हाला वेट करावं लागेल। त्यानंतर सर्व 14च्या 14 ही मेरिट लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे साईटवर। आता सध्या 7 मेरिट लिस्ट अवेलेबल आहे। तर त्या 7 पैकी फार्मसिस्टबद्दल आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत की OBC कॅटेगरीची कट ऑफ किती जाणार आहे आणि जर सोबत तुम्हाला बाकीच्या कॅटेगरीची देखील कट ऑफ बघायची असेल तर तसे कमेंटमध्ये सांगा तुमचे मार्क्स वगैरे किती आहे, कॅटेगरी कोणती आहे, त्यानुसार त्यावर देखील आपण स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊया डिटेल ॲनालाइज करून। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा ही आहे या ठिकाणी आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट, सिलेक्शनची मेरिट लिस्ट फार्मसिस्टची। तर यामध्ये सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट, फुल नेम, अप्लाइंग कॅटेगरी आणि तुम्हाला किती मार्क्स भेटले आहे सर्व काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे कॅटेगरी वाईज आणि सर्वांची या ठिकाणी कॅटेगरी देखील दिलेली आहे। 1143 पेजेसचा हा PDF आहे। म्हणजेच यामध्ये सर्व ज्यांनी फार्मसिस्टची एक्झाम दिली होती सर्वांचेच नाव या लिस्टमध्ये आहे आणि टॉप टू बॉटम अरेंज केलेले आहे। म्हणजे हायेस्ट मार्क गेटिंग पर्सनला टॉपवर ठेवले आहे आणि लोएस्ट मार्क गेटिंग पर्सनला शेवटी ठेवलेले आहे। तर यावरून आपण असं अंदाजा लावू शकतो की कट ऑफ किती जाणार आहे, कोणाचे सिलेक्शन 100% होणार आहे आणि कोणाचे सिलेक्शन नाही होणार आहे, कोण या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये जाणार आहे। तर सुरुवातीला आपण बघूया की OBCसाठी नेमकं काय प्रोसिजर होणार आहे। तर यासाठी आपल्याला जागा बघावं लागेल। तर 1107 इतक्या टोटल जागा होत्या DMERमध्ये। बघा औषध निर्मातासाठी 207 जागा होत्या। तर सुरुवातीला बघा कोणाचं सिलेक्शन होईल। सुरुवातीला जे टॉपचे बघा अराखीव जागा किती आहे टॉपच्या 59 म्हणजे 59 जागा ह्या अराखीव आहे। त्यामध्ये सर्वसाधारण 18 जागा आहे आणि महिलांसाठी 18 जागा आहे आणि सर्वसाधारण 19 जागा आहे। तर जे या लिस्टमधील टॉपचे 19 मुलं होते ते तर
सर्वसाधारणमध्ये सिलेक्ट होऊन जाणार आहे ओपनमध्ये, आणि त्यामध्ये ज्या टॉपचे 19मध्ये जे मुलं मुली असतील त्या सर्व त्या ठिकाणी चालले जाणार आहे। तर टॉपचे 19मध्ये म्हणजे तर या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, टॉपचे 19 म्हणजे कुठपर्यंत होत आहे तर बघा 19 सिरियल नंबर सूर्यवंशी साईनाथ प्रकाश, सूर्यवंशी साईनाथ प्रकाशपर्यंत गेले ओपन सामान्य जनरलमध्ये, त्यांची 100% सिलेक्शन झाली। आणि यामध्ये मुली किती आहे बघून घ्या, यामध्ये एक कोमल, ऋतुजा, पल्लवी, त्यानंतर वैभवी, फिजा, 4 मुली यामध्ये समाविष्ट झालेल्या आहे। तर 4 मुली ओपनमध्ये गेलेल्या आहेत। तर इतके जे आहे ते ओपन जनरलमध्ये गेलेले आहे 19पर्यंत। आणि त्यानंतर बघा मुलींसाठी किती आहे ओपनमध्ये जागा, मुलींसाठी आहे टोटल 18 जागा। तर यानंतर काय करायचे तुम्हाला बघा, 19पर्यंत सिरियल नंबरपर्यंत आपण सिलेक्ट केले, पर्यंत काय झाले सामान्य जनरलमध्ये सिलेक्ट झाले। आणि त्या 19 नंतर मुलींच्या 18 जागा आहे। तर त्या 18 जागेमध्ये तुम्ही कोणाला कन्सिडर करा, 19 सिरियल नंबर नंतर जेवढ्या मुली आहे 18 मुली त्या ओपनमध्ये सिलेक्ट होईल। तर 19 नंतरचे तुम्ही मुलं कन्सिडर करू नका, फक्त मुली पकडा। तर हा 19 नंबर आहे, यानंतर मुली किती आहे पहा, 18 मुली बघा। तर ही एक रेश्मा आहे, नंतर रेश्मा नंतर बघा या ठिकाणी कोण आहे, निवृत्ती किसन महाले। तर निवृत्ती किसन महाले मेल आहे असे एक कमेंट आली होती आपल्या व्हिडिओवर, तर हा मेल असू शकतो। तर रेश्मा, त्यानंतर वनिता, सविता 3 झालेले आहे, त्यानंतर अमृता 4, धनश्री 5, अर्पिता 6, श्वेता 7, वैष्णवी 8, कविता 9, वैष्णवी 10, राधिका 11, वैष्णवी 12, श्वेता 13, अंकिता 14, श्रुतिका 15, आकांक्षा 16, ऋतुजा 17 आणि सेकंड ऋतुजा 18। तर ऋतुजापर्यंत 18 मुलींचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे बघा। ऋतुजा, या ऋतुजापर्यंत 63 सिरियल नंबरपर्यंत। तर ऋतुजापर्यंत ओपनच्या मुली जे आहेत ते ओपन मुली या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे 63 सिरियल नंबरपर्यंत। तर बघा इथपर्यंत मुलींचं झालं सिलेक्शन, या सर्व ओपनमध्ये गेलेले आहे। 172 पर्यंत कट ऑफ मुलींचा जाणार आहे ओपनचा। आणि यानंतर दाखवतो होता नंबर तुम्हाला EWS, OBC, SC, ST वगैरे यानंतर या कॅटेगरीचा नंबर येतो। तर आता बघा तुम्हाला काय करायचे आहे, तर आता आपल्याला OBCचा कट ऑफ बघायचा आहे। तर OBC तर हे झाले ओपन। तर यानंतर आता OBCच्या जागा बघा, OBC म्हणजेच इतर मागासवर्गीय 43 जागा आहे, सर्वसाधारण 15 आणि महिलांसाठी 13 जागा आहे। तर यानंतर फक्त तुम्हाला OBC कॅटेगरी बघायची आहे, तर 15 जागा आहे सर्वसाधारण। तर बघा ऋतुजानंतर OBCचे जे टॉपचे 15 लोक राहतील ते या OBCच्या 15 जागेमध्ये सिलेक्ट होतील, त्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्हीही येतील। तर टॉपचे 15 बघा कोण आहे, तर हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 अविनाश राजू नरवाडे। तर अविनाश राजू नरवाडे ज्याला 169 मार्क आहे त्याच्यापर्यंत सिलेक्ट होणार आहे OBCच्या जनरलमध्ये। आणि आता राहिल्या OBCच्या मुली, तर आता तुम्हाला OBC मुलींचा कट ऑफ कडून येणार आहे, किती राहणार आहे OBCची मुलींचा कट ऑफ। तर बघा OBC मुलींच्या जागा किती होत्या,
तर OBC मुलींच्या 13 जागा होत्या. तर आता आपण अविनाश नंतरच्या ज्या 13 मुली आहे, फक्त मुली कन्सिडर करायच्या आहे, मुलं कन्सिडर करायची नाही, ते या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. तर 13 मुली बघूया. मानसीचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर श्वेताचं सिलेक्शन होणार आहे 2. त्यानंतर श्वेतानंतर रोहनचं नाही, तो मेल आहे. नंतर याचंही नाही. नंतर श्वेताचं 3. नंतर दीक्षाचं 4. त्यानंतर ऋतुजाचं सिलेक्शन होणार आहे 5. नंतर सुचिताचं 6. नंतर संजीवनीचं 7. त्यानंतर नंदिनीचं 8. जान्हवीचं 9. त्यानंतर बघा या ठिकाणी तेजस्विनीचं 10. त्यानंतर कल्याणीचं 11. त्यानंतर रीनाचं 12. आणि त्यानंतर एक लास्ट मुलगी बघा कोण राहील या ठिकाणी, शीतल. तर शीतलपर्यंत या ठिकाणी OBCच्या मुलीमध्ये सिलेक्शन होणार आहे. शीतलला मार्क आहे या ठिकाणी 165. तर OBC मुलींचा कट ऑफ 165 जाणार आहे. तर बघा इथपर्यंत OBC मुलीचं सिलेक्शन होणार आहे 193 या सिरियल नंबरपर्यंत. 193 पर्यंत होणार आहे. तर त्यानंतरचे ज्या OBCच्या मुली असतील त्या वेटिंग लिस्टमध्ये येऊ शकतात. तर जवळपास वेटिंग लिस्टमध्ये एक मुली बोलवल्या जाऊ शकते. तर 13 आहेत. तर समोरच्या 13 मुली वेटिंग लिस्टमध्ये राहणार आहे. तर समोरच्या 13 मुली कोण कोण आहे वेटिंग लिस्टमध्ये आपण बघून घेऊया. तर विशाखा वेटिंग लिस्टमध्ये राहील. विशाखा दामोदर डपरे वेटिंग लिस्टमध्ये राहील नंबर 1. तर जर विशाखाला बघा या ठिकाणी एक जरी मुलगी वरची जॉईन झाली नाही तर विशाखा दामोदर डपरे हिचा नंबर लागू शकतो. 13 पैकी एक जरी मुलगी त्या ठिकाणी ॲब्सेंट राहिली किंवा तिथं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर, किंवा जे जनरल आहे OBC जनरलमधलं कोणी जॉईन झालं नाही तर त्या ठिकाणी एखादी खालची मुलगी जर गेली तर विशाखा डपरेचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतर आशिषचं नाही, तर शारदा हिचं देखील नाव राहील वेटिंग लिस्टमध्ये. नंतर जयश्रीचं देखील नाव राहील, यचनाचं देखील नाव राहील. तर अशा 13 मुलीचं वेटिंग लिस्टमध्ये नाव राहणार आहे. तर अशा प्रकारे बघा OBCचा आपण कट ऑफ काढलेला आहे. जर तुम्हाला OBC आणि ओपनचा दोघाचाही कट ऑफ आपण काढलेला आहे. जर तुम्हाला EWS, SC, ST, SBC, NT यांचा कट ऑफ काढायचा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा. जितक्या जास्त कमेंट येतील त्यावर देखील आपण व्हिडिओ घेऊन येऊया. आणि हा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.